महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। घरफोडी करणारी गुजरातमधील टोळी जेरबंद, दिंडोरी पोलिसांची कामगिरी। सीसीटीव्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास, चोरीचा संपूर्ण मुद्देमाल व तवेरा वाहन जप्त। दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाडे वस्तीवर घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरणाऱ्या गुजरात राज्यातील टोळीला दिंडोरी पोलिसांनी जेरबंद केले। पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली तवेरा गाडीही जप्त करण्यात आली आहे। अवघ्या 10 दिवसात या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले। दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री डमाडे वस्ती वनारवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घराच्या छतावरील सिमेंट पत्र्याचे हुक काढून घरात प्रवेश केला। त्यानंतर कपाटातील 1 तोळे सोन्याचा नेकलेस, 1 तोळ्याची सोन्याची पोत आणि 1 तोळ्याचे सोन्याचे कानातील कुडते असा मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 346/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेचे कलम 331(4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली। चोरी करणारे आरोपी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिंडोरी पोलिसांचे पथक कपराडा व धरमपूर तालुक्यात रवाना झाले। पोलिसांनी कारवाई करून हितेश मगनभाई दारोटिया वय 31, रणजित करसन भोया वय 29, जयंतीभाई दामनजभाई दडवी वय 22, सालेभाई सोमल्या दडवी वय 30 आणि रमन काकडभाई दडवी वय 22 या 5 संशयितांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी वनारवाडी येथील घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी गुजरातमधून तवेरा वाहन क्रमांक GJ15BB 1750 ने दिंडोरी तालुक्यात आले। वाहन नतडे शिवारात आडोशाला उभे करून आरोपी पायी डमाडे वस्तीवर गेले। घराच्या मागील बाजूच्या झाडाचा आधार घेत छतावर चढून पत्र्याचे हुक काढून त्यांनी घरात प्रवेश केला आणि रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले। आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली तवेरा गाडीही जप्त करण्यात आली। दिंडोरी पोलिसांनी अवघ्या 10 दिवसात गुन्ह्याचा छडा लावल्याने पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे। ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक M विमला आणि कळवण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली। तपासात दिंडोरी पोलीस ठाणे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गोरख जाधव, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।